नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर GM गायकवाड. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे GMG टेक्निक इझी. त्या व्हिडिओवर मी DED, MAd, PhD या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध विषयावरचे व्हिडिओ अपलोड करत असतो. तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही या माझ्या GMG टेक्निक इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्याला एक नवीन विषयावर व्हिडिओ बघायचा आहे. तो म्हणजे ICTचा वापर करताना जे कायदेशीर आणि नैतिक मुद्दे उपस्थित राहतात त्याबद्दल आज आपल्याला माहिती पाहिजे आहे. लीगल अँड इथिकल इश्यूज इन यूज ऑफ ICT. म्हणजे यामध्ये हॅकिंग म्हणजे काय, हॅकिंगसाठी काय करायला पाहिजे, हॅकिंग न करण्यासाठी काय केलं पाहिजे, कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन काय, इंटरनेट वापरताना निष्कर्ष कोणते आहेत आणि साहित्याच्या चोरीबद्दल या 4 मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा येतो तो म्हणजे लीगल अँड इथिकल इश्यूज इन यूज ऑफ ICT मध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे हॅकिंग. आता मित्रांनो, हॅकिंगचा अर्थ होतो एखाद्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्याच्या संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करणे म्हणजे हॅकिंग. या हॅकिंगमुळे काय होतं मित्रांनो, हे आपली जी संगणकामधली वैयक्तिक माहिती असते ती माहिती, आर्थिक माहिती, तसेच महत्त्वाची जी माहिती असते ती प्रणाली जी असते, सिस्टीम, ती आपली असुरक्षित बनते. या गोष्टीला आपण हॅकिंग म्हणतो. ती परवानगीशिवाय दुसऱ्याच्या संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करणे म्हणजे हॅकिंग. त्याचा परिणाम काय होतो तर वैयक्तिक माहितीची चोरी होते, त्या संबंधित व्यक्तीचं आर्थिक नुकसान होतं. म्हणजे बँक अकाउंट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरीला जाऊ शकते. आणि मोठ्या कंपन्या जर असतील किंवा सरकारी संस्था असतील तर ह्या सरकारी संस्थांचा, मोठ्या कंपन्यांचा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे ह्या हॅकिंगचे परिणाम असतात. त्यावर कायदेशीर उपाय काय तर आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे 2000चा. त्याला आपण IT ॲक्ट 2000 नुसार त्याच्या जी विविध कलमे असतात या कलमानुसार त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाऊ शकते, दिली जाते. भारतामध्ये, आपल्या या देशामध्ये हॅकिंगला कायद्याने गुन्हा मानले जाते आणि हॅकर्सला शिक्षाही दिली जाते. मग यामधून आपण काय नैतिक बाजू घेता येईल ती म्हणजे एखाद्याच्या संगणक प्रणालीमध्ये दुसऱ्याच्या माहितीमध्ये घुसखोरी करणे हा गैरप्रकार आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि संस्थात्मक गोपनीयतेचा आदर आपण केला पाहिजे. हे झालं हॅकिंगच्या बाबतीमध्ये. पुढे जाऊ आपण. दुसरा आहे तो म्हणजे व्हायलेशन ऑफ कॉपीराईट. कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन. आता या कॉपीराईट कायद्याचा अर्थ काय होतो ते एखाद्याच्या लिखित साहित्य, संगीत, चित्रपट, सॉफ्टवेअर किंवा इतर कलाकृतींचा त्या संबंधित व्यक्तीच्या, संस्थेच्या परवानगीशिवाय वापर करणे म्हणजे कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन. म्हणजे हे काय होतं, या जे काही संस्था असेल, जी व्यक्ती असेल, ही माहिती किंवा त्या साहित्याचं मूळ निर्मात्याचे, लेखकाचे अधिकार त्या ठिकाणी हिरावून घेतले जातात. त्याला आपण कॉपीराईट उल्लंघन म्हणतो. मग याचा परिणाम काय होतो तर या कायद्याच्या अंतर्गत जो मूळ
माहिती दाता आहे किंवा माहितीचा निर्माता आहे त्याला आर्थिक आणि वैचारिक नुकसान होतं, त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा धोका होऊ शकतो. मग याचा उपाय काय? तर आपल्याकडे कॉपीराईट कायदा 1957 अंतर्गत वेगवेगळ्या शिक्षाचं प्रावधान केलेलं आहे. भारतामध्ये कॉपीराईट संरक्षणासाठी कठोर कायदे आहेत. मग याच्यामध्ये नैतिक बाजू काय? याच्यातून आपण काय शिकू शकतो? ते कॉपीराईट व्हायलेशन ऑफ कॉपीराईट किंवा कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन कोणत्याही साहित्याचा वापर करताना मूळ जो लेखक असेल, मूळ कलाकृती ज्यांनी निर्माण केली असेल त्याला श्रेय देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन वाचण्यापासून आपल्यावर कॉपीराईट कायदा 1957च्या नुसार कायदेशीर कारवाई होण्यापासून आपण वाचू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नेटवर्क्स. मित्रांनो, या नेटवर्क्सचा अर्थ थोडक्यामध्ये आपण सामाजिक जीवनात, वैयक्तिक जीवनात जेव्हा वागत असतो तेव्हा आपण नेटवर्क्स बाळगत असतो. तर आपल्याला आता इंटरनेट वापरायचं असेल, ऑनलाईन जर आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी असतात नेटवर्क्स. नेटवर्क्स सारखेच हे नेटवर्क्स आहेत. याचा अर्थ काय होतो नेटवर्क्सचा? तर इंटरनेट वापरासाठी ठरलेले नैतिक वागणुकीचे नियम म्हणजे नेटवर्क्स. मग हे नियम काय? तर ऑनलाईन जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो तर ते करताना अधिक सौजन्यपूर्ण आणि प्रभावी आपण केले पाहिजे. याचं उदाहरण काय? नेटवर्कचे तर ईमेल पाठवताना, चॅट करताना इतरांनी बोललं पाहिजे. इतरांशी त्याच्या वयानुसार त्याच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. कोणत्याही वादग्रस्त गोष्टी किंवा चुकीची माहिती पसरवणं आपण टाळलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जेव्हा करू तेव्हा आपण इतरांची वैयक्तिक माहिती सामायिक शेअर नाही केली पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो की जर आपण हे ऑनलाईन संवाद किंवा इंटरनेट वापरताना, सोशल मीडियाचा वापर करताना नेटवर्क्स न पाळल्यास ऑनलाईन गैरसमज, वाद किंवा वेगवेगळ्या घटना घडू शकतात ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. मग याची नैतिक बाजू काय? तर ऑनलाईन वापरत असताना किंवा इंटरनेटचा वापर करत असताना सुसंस्कृत आणि जबाबदारीनं करणं आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीत आपण जसं सामाजिक जीवनात वागतो, बोलतो तसंच आपण इंटरनेट वापरताना किंवा ऑनलाईन वावरत असताना, आपण ईमेल पाठवत असताना, मेसेज पाठवत असताना नेटवर्क्स बाळगले पाहिजे. नाहीतर आपल्यावर IT Act 2000 नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्लॅगियरिझम, साहित्याची चोरी. प्लॅगियरिझम त्याला म्हटलं जातं. आता या प्लॅगियरिझममध्ये काय असतं मित्रांनो? तर इतरांचं जे लेखन असतं त्या लेखनातील मजकूर म्हणा, कल्पना म्हणा किंवा तंत्रज्ञान आपण स्वतःचे म्हणून सादर करतो. म्हणजे इतरांचं जे लेखन असेल, मजकूर असेल, कल्पना असतील किंवा तंत्रज्ञान असेल ते आपण आपलं स्वतःचं म्हणून दुसऱ्यासमोर सादर करतो. त्याला आपण साहित्याची चोरी म्हणतो. त्याला प्लॅगियरिझम असं देखील म्हटलं जातं. आता हे प्लॅगियरिझम कुठं कुठं होतं? शैक्षणिक क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये हे प्लॅगियरिझम होऊ शकतं. पुस्तकांच्या पब्लिकेशनमध्ये देखील प्लॅगियरिझम होऊ शकतं. मग हे या क्षेत्रामध्ये गंभीर गुन्हा मानलं जातं प्लॅगियरिझम.
याचा परिणाम काय होतात तर लेखक किंवा संशोधकाचा मानसिक किंवा वैचारिक त्रास होतो, त्याला आर्थिक त्रास भोगावा लागू शकतो, त्याचं शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याची बदनामी होऊ शकते आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. म्हणजे एखाद्याचं साहित्य आपण चोरलं, लिखाणाचं मजकूर, कल्पना किंवा तंत्रज्ञान जर चोरलं तर याचे परिणाम असे होतात की तो ज्याला चोरणारा असतो तो लेखक किंवा संशोधक त्याला मानसिक आणि आर्थिक त्रास होऊ शकतो, त्याला दंड बसू शकतो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा त्याची शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये बदनामी होताना आपल्याला दिसून येते. मग यावर कायदेशीर उपाय काय तर भारतामध्ये साहित्य चोरीवर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टनुसार कारवाई केली जाते, ज्याला आपण मराठीमध्ये बौद्धिक संपदा हक्क कायदा त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाते. म्हणून त्यापासून नैतिक बाजू कोणती घेतली पाहिजे आपण की इतरांचे साहित्य वापरताना त्या व्यक्तींना श्रेय देणं आवश्यक असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज ICTच्या वापरामध्ये जे हॅकिंग, व्हायलेशन ऑफ कॉपीराईट, नेटिकेट्स आणि साहित्य चोरी म्हणजे प्लॅगरिझम या 4 मुद्द्यावर आपण विचार केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ICTचा वापर करताना आपण अनेक बाजूंचा विचार करून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आपल्याला डेटा चोरी, हॅकिंग, कॉपीराईट उल्लंघन जर केलं तर यावर आपल्यावर कायदेशीर उपाययोजना करता येतात. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट बौद्धिक संपदा हक्क कायद्यानुसार आपल्याला अनेक जे साहित्य चोरी होते त्यानुसार आपल्यावर गुन्हा होऊ शकतो. म्हणून साहित्य वापरताना एखाद्या कलाकृतीचा पुनर्वापर करताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक असतं. या सगळ्यामधून आपण काय निष्कर्ष घेऊ शकतो तर ICTचा वापर करताना कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हॅकिंग, कॉपीराईट उल्लंघन, साहित्य चोरी यासारख्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आणि नेटिकेटचे पालन करून आपण सुरक्षित आणि सुसंस्कृत डिजिटल समाज निर्माण करू शकतो. या प्रसंगी एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. त्या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. पुन्हा एकदा विनंती आहे का व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या GMG टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.